गणपते नमः। ओम गणपते नमः। ओम गणपते नमः। ओम गणपते नमः। थांब रुस्तमत, तुला या यज्ञामध्ये प्रवेश करता येणार नाही। हे महर्षी, मला या यज्ञामध्ये का बरं प्रवेश करता येणार नाही? कारण का तू ऋषीपुत्र नाहीस, म्हणून तुला या यज्ञामध्ये यज्ञजप करता येणार नाही। तू जाऊन तुझ्या मातेला विचार। ऋषीवर्या, आपण आपला यज्ञजप असाच चालू ठेवू। काय? मी ऋषीपुत्र नाही? आताच जातो आणि या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या मातेलाच विचारतो। गणपते नमः। ओम गणपते नमः। ये बाळ ये। माते, माते मला आत्ताच्या आत्ता सांग, मी कोण आहे माते? मी कुणाचा पुत्र आहे? बाळ, आज अचानक असा का बरं मला प्रश्न विचारला आहेस? माते, मी महर्षींच्या आश्रमात यज्ञासाठी गेलो असता तेथे त्यांनी माझा घोर अपमान केला व मला सांगितले की तू ऋषीपुत्र नाही आहेस। जर मी ऋषीपुत्र नसेल तर कोण आहे मी माते? कुणाचा पुत्र आहे? बाळ, तू ज्या यंदेशांमध्ये ज्या लोकांनी तुला नकार दिला ते स्वतः सुद्धा स्वयं ऋषी नाहीत। ऋषी तो श्रेष्ठ स्वभावाचा श्रेष्ठ असतो, पण पुत्र तू असा प्रश्न न विचारला जातो न उत्तर दिलं जातं। माते, तू अजूनही मला खरं सांगत नाहीयेस। तू माझी माता आहेस की एक कलंकिणी आहेस? पुत्रा, तू तुझ्या मर्यादित राहा, वेडीवाकडे शब्द बोलू नकोस। अरे, आई ती आई असते ना, ती अपवित्र असते ना कलंकिणी असते। माते, तू अजूनही मला खरं सांगत नाहीयेस। तू दृष्ट आहेस, तू कलंकिणीच आहेस, तू अपवित्र आहेस माते, अपवित्र आहेस। पुत्रा, तू कठोर शब्दात मातेचा अपमान केला आहेस। जा जा जा, मी तुला शाप देत आहे। नाही माते, तू एक महाभयंकर दानव आचरण करणाऱ्या मुलाचा बाप बनशील। नाही माते, त्याच्या अत्याचाराने तूच नाही तर हे संपूर्ण त्रिलोक थरथर कापू लागेल। येते मी। नाही माते। हे गृत्समद ऋषी, मातेच्या शापापासून मुक्ती मिळवण्याचा कोणताही उपाय नाही। मातेचा शाप कधीही निष्फळ ठरत नाही। आता तुझी रक्षा फक्त श्री गणेशच करू शकतो, श्री गणेशच करू शकतो। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। वृषमत, डोळे उघड। मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे। माझी आराधना पूर्ण झालेली आहे। तू आता तुला पाहिजे तोवर मागून घे। हे गणेशा, तुम्ही तर सर्व जाणता, मला माझ्या मातेने असा श्राप दिला आहे की त्यातून मी फार त्रस्त झालो आहे। हे गणेशा, कृपा करून तुम्ही मला यातून योग्य तो मार्ग दाखवा। वृषमत, मातेच्या शापाला संसारात कोणीही काहीच करू शकत नाही, पण मी तुझ्यासाठी फक्त एकच करू शकतो की तू वरद विनायक प्राचीन मूर्तीची स्थापना कर। गणानात्वा हा मंत्र जप करत असताना तुला तुझ्या चिंकेतून एक बलवान पुत्र प्राप्त होईल। त्याचे नाव भद्रक त्रिपुरासुर असं प्रसिद्ध होईल। तो तुझा पुत्र सर्व त्रिलोक्य जगतात नाव करेल। तथास्तु, तथास्तु, जशी आज्ञा। तथास्तु। ओम गणनात्वा
नमः। ॐ गणनात्वाय नमः। ॐ गणनात्वाय नमः। हे बालका, तू कोण आहेस? तू कुणाचा पुत्र आहेस? तुम्ही सर्वज्ञ ज्ञानी असून मला हा प्रश्न का बरं विचारला? आत्ताच झालेल्या तुमच्या शिंकेतून माझा जन्म झाला आहे. मी आपलाच पुत्र आहे. हे पितामहा, तुम्ही मला आज्ञा करावी की मी काय करावे? हो बालका, तू माझाच पुत्र आहेस. तुला मंत्र उपदेश करून ज्ञान प्राप्त करून दिले पाहिजे. हे बालका, तू श्री गणेशांचा गणनात्व हा मंत्र अनुष्ठान करून प्रत्यक्ष श्री गणेशांना प्रसन्न करून घे. श्री गणेश प्रसन्न झाले की तू तुला हवा तो योग्य असा इच्छित वर मागून घे, म्हणजे तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तथास्तु. पिताजींच्या आज्ञेप्रमाणे मी श्री गणनात्व या मंत्राचं अनुष्ठान करण्यास सुरुवात करते. ओम श्री गणनात्वाय नमः. ओम श्री गणनात्वाय. गृत्समद ऋषीच्या आज्ञेप्रमाणे भद्रक बाळाने गणेशाची आराधना करण्यास सुरुवात केली. हजारो वर्ष तपश्चर्या करत असता असता भद्रक बाळ हळूहळू मोठा होऊ लागला, पण गणेशाची आराधना मात्र अखंडितच चालू राहिली. अखंडितच चालू राहिली. नमः. ओम श्री गणनात्वाय नमः. ओम श्री गणनात्वाय नमः. बालका, तुला प्रसन्न झालो आहे. तू माझ्याकडून इच्छितो वर मागून घे. हे देवादिदेवा गणनाथा, तुम्ही मला दर्शन देऊन प्रसन्न झाला आहात. तुम्ही मला या चराचर ब्रह्मांडावर स्वामित्व करण्याचे सामर्थ्य द्या. हे बालका, प्रत्यक्ष तुला 3 शस्त्र लोखंडाचे, सोन्याचे व रुपयाचे हे 3 पुरे तुझ्यापाशी असतील. म्हणून बालका, तू या त्रिलोकात पुष्कळ सुख भोगल्यावर श्री भगवान शिवशंकर आपल्या त्रिशूल बाणाने या 3 शस्त्रांचा विनाश होईल आणि तुला भगवान शिवशंकराकडून मुक्ती प्राप्त होईल व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तथास्तु. 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 हजारो वर्ष श्री गणरायाची आराधना करून देव, दानव आणि मानव या त्रिलोकात कोणीही माझा पराभव करू शकणार नाही. जय श्री गणेशाय नमः. जय श्री गणेशाय. नारायण नारायण नारायण. काय योग साधला, जन्म तुला लाभला. काय योग साधला, जन्म तुला लाभला. कोण
आठवा केली साधू सेवा सेवा आठवा केली साधू सेवा सेवा आठवा केली साधू सेवा म्हणून म्हणतीला सगळ्या रुजला अंतरी देव बजावा बजावा अंतरी देव नारायण नारायण अंतरी देव बजावा धर्म हाती आपला कोणी तुला दाविला कोण देव पावला रे श्री हरी नाम माझ नारायण रे श्री हरी नाम माझ नारायण रे आय योग साधना नारायण नारायण आय योग साधना जन्म तुला लाभला कोण देव पावला रे श्री हरी नाम माझ नारायण रे श्री हरी नाम माझ नारायण रे नारायण नारायण त्रिपुरासुरा तुझा जय जयकार असो त्रिपुरासुरा अरे आज असा आनंदित दिसतोस अरे तीन ताळ सप्तपाताळ भ्रमण करणारा नारद मुनी जर माझ्या भेटीला येणार असेल नारायण नारायण तर मला आनंदच वाटणार. त्रिपुरासुरा अरे असा कोणता आनंद झाला आहे की तू इतका आनंदित झाला आहेस. नारदा हजारो वर्षाची गणरायाची आराधना करून देव दानव नारायण आणि मानव या त्रिलोकात कोणीही माझा पराभव करू शकणार नाही. मी अजिंक्य आहे. नारायण नारायण त्रिपुरासुरा अरे एवढी प्रचंड शक्ती प्राप्त करून घेतलीस पण तिचा काय उपयोग. नारदा तुला नेमकं काय म्हणायचं आहे. मला काय म्हणायचं आहे एवढी प्रचंड शक्ती पण तुझं अजून या मानव लोकांमध्ये कुठे सुद्धा नाव नाही. मग कसं बरं होणार. होय नारदा बरोबर आहे तुझं. मग तुम्हाला सांग तू माझ्यासाठी कोणता संदेश देणार. नारायण नारायण आणि मी काय करायला पाहिजे. त्रिपुरासुरा अरे आपल्या हातापायाची बोट सारखी नसतात. या डाव्या हाताने सुरुवात केली तर या उजव्या हाताला 10 येतं आणि या उजव्या हाताने सुरुवात केली तर या डाव्या हाताला 10 येतं. मग सांग यातलं पहिलं कुठलं आणि 10 कुठलं हे आपल्याला कसं बरं कळणार. नारायण 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 सर्व मंगल मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण गौरी नारायणी नमोस्तुते.
बरोबर आहे तुझं. मग तुम्हाला सांग मी काय करायला पाहिजे. त्रिपुरासुरा हा ऐक सांगतो. आज दिवस आनंदाचा अरे कळीच्या या सोहळ्याचा आणि आनंद वाटे माझ्या हो मनाला. आनंद वाटे माझ्या हो मनाला. आज दिवस कळीच्या या सोहळ्याचा त्रिपुरासुरा, तुला जर या त्रिलोक्याचा राजा व्हायचा असेल ना, तर प्रथमतः या पृथ्वी तलावरती जीव, सजीव, राजे, महाराजे, ऋषी मुनी अरे यांचा छळ करावयास सुरुवात कर. म्हणजे सर्व घाबरून तुला राजा मानतील. राजा नारायण नारायण. आणि त्रिपुरासुरा, मग मात्र इंद्र, ब्रह्म, विष्णू यांच्यावर स्वार हो. अरे देवांना युद्धात भयभीत करून सोड. अरे तुझ्या शक्तीचा गर्व आहे तर देवांना सुद्धा आपल्या शौर्याचा गर्व नारायण. आणि मग त्या भोलेनाथाच्या कैलासावरती आक्रमण कर. म्हणजे तुझे काम साध्य होईल. नारायण नारायण. आणि मग तू या त्रिलोक्याचा राजा रे राजा. नारायण नारायण. त्रिपुरासुरा, अरे त्रिलोक्याचा राजा नारायण. अरे पहिली सरिता देवेंद्रावर. नारायण नारायण. त्रिपुरासुरा, येतो मी. नारायण 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 नारायण. झाले कळीचे साधन हो, झाले कळीचे साधन. झाले कळीचे साधन, झाले कळीचे साधन. हो माझे नाम नारायण, हो माझे नाम नारायण. हो माझे नारायण, हो माझे नाम नारायण. तीन ताळ सप्तपाताळ भ्रमण करणारा नारद मुनी तर नक्कीच खरं सांगणार. मला प्राप्त झालेली अफाट शक्ती पाहून त्या देवांना सुद्धा आपल्या शौर्याचा गर्व झाला असणार. पृथ्वी तलावरती असलेले ऋषीमुनी, राजे, महाराजे, सर्व जीव सजीव यांचा छळ करून पहिली स्वारी त्या इंद्राच्या
लाजोड आहे मला. इंद्र सभेला या ठिकाणी इंद्रदेवांच्या सभेला या ठिकाणी यमदेव सुद्धा आनंदाने या ठिकाणी नाचू लागले, येऊ लागले.
या यमदेव या, इंद्रदर्भात आपले स्वागत आहे. इंद्राच्या दरबारी देव बसले सभेला, इंद्राच्या दरबारी देव बसले सभेला, नारदाची स्वारी आज निघे त्रिभुवनाला, नारदाची स्वारी आज निघे सर्व देवगणांच्या चरणी या देव ऋषी नारदाचा प्रणाम असो. प्रभू प्रणाम असो. या नारद मुनी या 33 कोटी देवांच्या सभेमध्ये आपले स्वागत आहे. सर्व देवगणांना सभा घेण्याचे कारण आपण कथित करावे. नारायण नारायण. असुरराज त्रिपुरासुरानं हजारो वर्ष श्री गणेशाची आराधना करून गणनाट्वा या मंत्राचं अनुष्ठान करून अमरत्व प्राप्त केलं आहे. जर का त्या त्रिपुरासुरानं हे सारे त्रिभुवन जिंकून घेतले तर या पृथ्वीवरती हाहाकार निर्माण होईल. प्रभू पृथ्वी माता चिंतेमध्ये पडेल. नारायण नारायण. नारद मुनी त्या त्रिपुरासुराने सारे त्रिभुवन जिंकून घेतले तर सजीव सृष्टीला गिरिकंदनात फेकून देईल व पृथ्वीवर हाहाकार निर्माण होईल. नारद मुनी या सृष्टीवर आलेल्या प्रत्येक संकटाचे निवारण करणे हे आमचे परम कर्तव्य आहे. त्या दृष्ट त्रिपुरासुराचाही नाश नक्कीच केला जाईल, कारण मरण हे एक विश्वातील विधिलिखिताचं सत्य आहे. नारद मुनी तुम्ही निश्चिंत राहा. या सृष्टीवर आलेल्या सर्व संकटांचं निवारण आम्ही देवगण मिळून नक्कीच करू. नारायण नारायण. मुनिवर्य, या दैत्याने या विश्वावरती अशी अनेक संकटे निर्माण केली. राग, मोह, माया, मत्सर याद्वारे ही सृष्टी नष्ट करू पाहिली. परंतु मुनिवर्य, आम्ही 33 कोटी देवांनी मिळून या ही संकटाचे निवारण केले आहे. तरी तुम्ही निश्चिंत राहा. नारायण नारायण. भोलेनाथ, आजची सभा इथेच समाप्त करावी. नारायण नारायण. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. चरण धरावे गुरुजना सार्थक होईल या
पुन्हा जन्म नाही या भुवरी, एकदाच जन्म येई आई उदरी. पुन्हा जन्म नाही या भुवरी, एकदाच जन्म येई आई उदरी. सेवकांनो, या इंद्रदेवाची अशी मनोकामना आहे की रंभेला माझ्या दरबारात नृत्याविष्कारासाठी आमंत्रित करा. रंभे, इंद्र दरबारात तुझे स्वागत आहे. मी अशी आज्ञा करतो की तुझ्या नृत्याविष्काराने माझे मनोरंजन कर. इंद्र दरबारी नाचेही सोनपरी, रंभा मेनका उर्वशी मी सुंदरी. इंद्र दरबारी नाचेही सोनपरी, रंभा मेनका उर्वशी मी सुंदरी. देवा माझ्या संगे नाचू लागले, छनन छनन
ऐक. मी श्रीगणरायाची हजारो वर्ष तपश्चर्या करून देव, दानव आणि मानव या त्रिलोकात कोणीही माझा पराभव करू शकणार नाही. या पृथ्वी तलावरती असलेले ऋषिमुनी, राजे महाराजे, सर्व जीव सजीव ज्यांच्यावर हुकुमशाही करून मी तुझा हा स्वर्गलोक माझ्या ताब्यात घेण्यासाठी आणि या स्वर्गलोकांवर माझा अधिकार चालवण्यासाठी आलो. तर तू बऱ्या बोलाने तू तुझा हा स्वर्गलोक माझ्या स्वाधीन करून तू इथून निघून जा. अरे त्रिपुरासुरा, तुला तुझ्या शक्तीचा गर्व झालाय. या इंद्रपुरीचा मी राजा आहे आणि इंद्रायणी तुझ्या कधी स्वाधीन करणार नाही. अरे महामूर्ख इंद्रा, बऱ्या बोलाने तयार हो, नाहीतर या माझ्या शस्त्राने तुला नष्ट करून टाकीन. नाही त्रिपुरासुरा, नाही. अरे तू राक्षस नाहीस, हैवान आहेस. देवावर आपले अधिराज्य गाजू इच्छितोस, हे कधी शक्य होणार नाही. अरे इंद्रा, शस्त्र उचलण्यापूर्वी विचार कर. अरे त्रिपुरासुरा, जर तुझी एवढी प्रचंड शक्ती असेल तर उचल तुझे ते शस्त्र आणि दाखव तुझा तो पराक्रम. बघूया बघूया कोणाच्या अंगात सामर्थ्य आहे. आता इंद्र पळून गेला. आता या या इंद्रपुरीचा राजा मी आहे. मी सारे अधिकार माझे आहेत, माझे. असाच जातो त्या ब्रह्मपुरीवर आणि स्वारी करण्यास सज्ज होतो.
आलेले आहेत. भैरी जुगाई मंडळ खाडेवाडी आभारी आहोत. हे ब्रह्मदेवा, नीट ऐक. मीच हे सप्तलोक माझ्या स्वाधीन करण्यासाठी आणि या सप्तलोकांवर माझा अधिकार चालवण्यासाठी आलो आहे. तर तू बऱ्या बोलाने तू 10 सप्तलोक माझ्या स्वाधीन करून तू इथून निघून जा. आता इंद्रलोक जिंकून मी इंद्रलोकीचे सर्व अधिकार प्राप्त केले आहेत. मला त्रिलोकी शक्ती प्राप्त झाल्याने मला तुमचं देवांत सर्व ब्रह्मांड, मृत्यूलोक, स्वर्गलोक याचा लवकरच राजा व्हायचा आहे. राजा तर तुम्हाला युद्धाचं आवाहन न करता तू तुझे हे साम्राज्य सोडून तो निघून जा. अरे मूर्ख त्रिपुरासुरा, असा एकाएकी गर्विष्ठ होऊ नकोस. शिवशंकरांनी सांगितल्याप्रमाणे मी या सृष्टीची रचना केली. या सृष्टीवर असणाऱ्या सर्व जीव सजीव प्राण्यांना उपदेश केला. ते तुझ्या स्वाधीन करण्यासाठी नाही त्रिपुरासुरा, ते तुझ्या स्वाधीन करण्यासाठी नाही. अरे ब्रह्मा, पृथ्वीवरती मृत्यूलोक जिंकून पृथ्वी माता चिंतेत पडली. सर्व जीवजंतू प्राणी मात्र माझ्या हाकाराने मृत्युमुखी पडले आणि त्या स्वर्गलोकी इंद्राला सुद्धा युद्धात पराभूत करून इंद्रपुरी माझ्या ताब्यात घेतली. आणि आता मात्र ब्रह्मा, तुझ्या या ब्रह्मपुरीवर चाल करून आलो आहे, समजलास? अरे तुझ्या शक्तीचा उपयोग कसाही करू नकोस. याचे प्रायचित्त तुला भोगावेच लागेल आणि हा येणारा काळ आणि वेळच सांगून जाईल. अरे ब्रह्मा, मी सांगतो ते नीट ऐक. तुझे गुरुज्ञान मला शिकवू नकोस. अरे या सृष्टीवरील जीव सजीव प्राण्यांना मारून काय बरं मिळणार आहे तुला? अरे ब्रह्मा, तुझा उद्देश आहे मला. अरे मूर्खा, उपदेश देत नाही. ज्या सृष्टीची मी रचना केली त्या सृष्टीचे रक्षण सुद्धा मलाच करायचे आहे. ब्रह्मा, तू सांगून ऐकत नाही माझे? मग कर सृष्टीचं रक्षण बघूया. दाखवतो की ती दिव्य दृष्टी आणि कर माझ्यावर प्रहार. अरे सांभाळ तुझे रणांगण आणि दाखव तुझे ते सामर्थ्य.
ब्रह्मा, अरे ब्रह्मा, बघूया बघूया कोणाच्या अंगात सामर्थ्य आहे. याचे प्रायश्चित्त तुला भोगावेच लागेल त्रिपुरासुरा. याचे प्रायश्चित्त तुला भोगावेच लागेल. शाबास. देवानी दिलेल्या शक्तीचा उपयोग देवावर करतोस. हा बरे तुझा जायचा. आता मात्र इंद्रलोक, सप्तलोक याच्यावर तर आता माझ स्वामित्व झाला आहे. आता मात्र राहिला तो वैकुंठ नगरीचा राजा विष्णू. वैकुंठनाथ सांभाळ सांभाळ तुझी वैकुंठ नगरी.
हे क्षीरसागरी शेषशाही विष्णू भगवंत वैकुंठनाथ, आम्ही स्वतः तुझ्या भेटीसाठी या वैकुंठ नगरीत विराजमान झालो आहोत. या असुरराज या, तुम्ही आमच्या या क्षीरसागरी वैकुंठ नगरी आलात त्याबद्दल तुमचे स्वागत आहे. परंतु असुरराज, आज एकाएकी कोणती बरं प्रशंसा घेऊन आला आहात? हे वैकुंठनाथ, तुम्हाला मी आदरानं आणि मानानं तुमची ही वैकुंठ नगरी सोडून तुम्ही तो निघून जा. अरे त्रिपुरासुरा, अरे तुला एवढी कोणती बरं शक्ती प्राप्त झाली आहे की तू आज मला माझीच वैकुंठ नगरी सोडून जाण्यास सांगत आहेस? हे वैकुंठनाथ, आम्ही श्री गणेशाची हजारो वर्ष तपश्चर्या करून त्रिलोकी शक्ती प्राप्त केली आहे आणि आम्ही त्रिलोकीचा राजा होणार हा आमचा एकमात्र संकल्प आहे. अरे त्रिपुरासुरा, अरे जेव्हा जेव्हा या ब्रह्मांडावर अधर्म वाढला तेव्हा तेव्हा मी नवनवीन रूपे धारण करून त्या अधर्माचा नाश करून सत्य धर्माची स्थापना केली. या सृष्टीचा पालन करता म्हणून या सृष्टीवर येणाऱ्या प्रत्येक संकटाचे निवारण करणे हे माझे परम कर्तव्य आहे. म्हणे पालन करता. हे वैकुंठनाथ, निस्वार्थ मनाने तुझी ही वैकुंठ नगरी सोडून तुम्ही क्षीरसागरी जाऊन वसावे, अन्यथा युद्ध करण्यास प्रवृत्त व्हावे. बघूया मला तुमच्या शक्तीचा प्रयास. अरे त्रिपुरासुरा, अरे शिव भोलेनाथाने सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाने या सृष्टीची रचना केली व मी या सृष्टीचा पालन करता तर मी माझी वैकुंठ नगरी कशी बरं सोडून जाऊ? अरे मूर्खासुरराज, तुझ्या अंगात जर एवढं सामर्थ्य असेल तर स्वीकार युद्धाचे आव्हान आणि दाखव तुझा तो पराक्रम. वैकुंठनाथ, मग दाखव तुझे ते सामर्थ्य आणि वाचव तुझे हे सृष्टी.
आता मात्र स्वर्गलोक, सप्तलोक आणि वैकुंठ नगरी याच्यावर तर आता माझं स्वामित्व झालं आहे. आता मात्र मृत्यूलोक थरथर कापायला लागला आहे. आता मात्र त्या भोलेनाथाच्या कैलास जाऊन आक्रमण करावे. शंकरा, अरे शंकरा, सांभाळ सांभाळ तो कैलास पर्वत. भोलेनाथांच्या चरणी जय जयकार असो. या नारद मुनी या. आज अचानक कैलासावर कसं बरं येणं केलं? हे आदि माया, आदि शक्ती,
जगाचा पालन करता तुम्ही असे बोलून या देव ऋषी नारदाला का बरं लाजवत आहात प्रभू? का बरं लाजवत आहात? अरे नारदा, खरंच तुला विचारतोय, तुला लाजवत नाही? या सृष्टीवर काय चाललंय काय नाही हे तुलाच माहिती असलं पाहिजे. मी ध्यानस्थ बसलेला असताना मला कसं बरं कळणार? भोलेनाथ, असुरराज त्रिपुरासुरानं आपल्या शक्तीच्या बळावर सर्वांचा नाश करून या पृथ्वीवरती एकमात्र अधिकार चालवत आहे. नारायण नारायण. अरे नारदा, मग त्या त्रिपुरासुराची शक्ती गर्वहरण करण्याचा प्रयत्न त्या इंद्र, ब्रह्म, विष्णू यांनी केला नाही? केला देवा, केला. इंद्र, ब्रह्म, विष्णू यांना युद्धात पराजित करून सर्व देव त्या गुहेमध्ये लपून बसले आहेत आणि या स्वर्ग लोकावर आपला अधिकार चालवत आहे. नारायण नारायण. काय सांगत आहात नारद मुनी? एवढी प्रचंड शक्ती आणि देवांना पराजित करण्याचं सामर्थ्य तर कोणाचे असावे? नारायण नारायण. भोलेनाथ, आपण सावध राहावे. असुरराज त्रिपुरासुर आपल्या कैलासावरती सुद्धा आक्रमण करू नये. आपण आपली काळजी घ्यावी. भोलेनाथ, या पृथ्वीचे रक्षण करावे. नारायण नारायण. जय जय गौरी शंकरा, जय जय गौरी शंकरा. प्रणाम महादेव. ये असुरराज त्रिपुरासुरा, कैलासावर तुझं स्वागत आहे. बोल, आज इकडे कसं बरेने केलंस? हे महादेव, तुम्हाला माहीतच आहे की मी त्रिलोकी विजयाचा संकल्प केला आहे. आज कैलास सोडून सर्वत्र माझं एकमात्र राज्य आहे. असुरराज त्रिपुरासुरा, त्यासाठी तू प्रशंसा पात्र आहेस. तुझ्या पराक्रमाने मी फार प्रसन्न झालो आहे. जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात तर तुम्ही माझा संकल्प पूर्ण करण्यास सहाय्य करा. कसला सहाय्य त्रिपुरासुरा? कैलास अधिकाराविना माझा हा त्रिलोकी विजयाचा संकल्प पूर्ण आहे. त्याला तुम्ही सहजच पूर्ण करा. मी कोणत्याही युद्धाशिवाय तुमच्याकडे हा कैलास पर्वत मागतो आहे. जर तुम्ही हा कैलास पूर्ण केला नाही तर मला माझ्या वीर धर्माचे पालन करावे लागेल. अर्थात शक्तीचा प्रयोग करून मला या कैलासावर अधिकार करावा लागेल. असुरराज त्रिपुरासुरा, तुझ्यासोबत युद्धाची स्थिती उत्पन्न होणार नाही. तर तुम्ही त्वरित हा कैलास पर्वत सोडून त्या मंदारगिरी पर्वताकडे जावे. तेथे तुम्हाला काहीही कष्ट होणार नाहीत. जशी इच्छी तुझ्या त्रिपुरासुरा. शंकरा,
अरे शंकरा, किती रे भोळा तू. माझ्या बोलल्याने तू तुझा हा कैलास पर्वत सोडून निघून गेलास काय. या शूरवीरांनो या, अरे या देवानो या, हे पंचमहाभूतानो या, या सुराज त्रिपुरासुराच्या चरणावरती लोटांगण घ्या. या ब्रह्मांडातील देवांना पराजित करून या ब्रह्मांडावर स्वामित्व करण्याचे सामर्थ्य या असुरा त्रिपुरासुराजवळ आहे. आता मात्र स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या ब्रह्मांडाचा स्वामी हा त्रिपुरा आहे. गणेशाच्या वराने आमचा 3 पोरे जिंकण्याचा संकल्प पूर्ण झाला. देव हो, असुराज त्रिपुरासुराने सर्वत्र त्राई माजवले. त्रिलोकात त्याचे एकतर्फी राज्य आहे. समजत नाही त्याला कसे पराजित करावे. हो देवगणो, या पर्वतांच्या गोळ्यात लपून बसून जीवन व्यतीत करणे फार कठीण झालं आहे. हो देवराज, लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढावा लागेल, जेणेकरून देवलोक पुन्हा आपल्या ताब्यात येईल. सर्व देवतागण, तुम्ही चिंता करू नका. यातून आपल्याला नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. नारायण 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 नारायण. सुख दुःखाचे ते भोग चुकले नाही कुणाला. सुख दुःखाचे ते भोग चुकले नाही कुणाला.
पडले हो देवाना, हो संकट पडले हो देवाना. सुख दुःखाचे भोग चुकले नाही कुणाला, सुख दुःखाचे भोग चुकले नाही कुणाला, चुकले नाही हो कुणाला. चुकले नाही कुणाला, चुकले नाही हो कुणाला, संकट पडले हो देवाना, हो संकट पडले हो देवाना. सुख दुःखाचे दुःखाचे भोग चुकले नाही कुणाला, चुकले नाही हो कुणाला. तुम्ही संसारामध्ये देवाना सुद्धा भोगावे लागले. नारायण नारायण हो देवाना. नारायण नारायण. सर्व देवतागण कोणत्या संकटामध्ये गुंतला आहात? नारद मुनी, आपल्या आता ब्रह्मांडाच्या क्षणाक्षणाची माहिती आहे. आपल्यापासून असे काय लपले आहे? नारद मुनी, या त्रिपुरासुराने या त्रिलोकात फार छळ माजवला आहे. आम्हा देवगणांना कळतच नाही आहे त्या त्रिपुरासुराला कसं बरं परास्त करावं. सर्व देवतागण अवघे कर्तव्य शून्य झाले आहे. आणि पुन्हा देवलोकात पदार्पण करणं आम्हाला असंभव वाटत आहे नारद मुनी. असुरराज त्रिपुरासुराला गणेशाचं वरदान आहे. देव दानव मानव या त्रिलोक्यामध्ये त्या त्रिपुरासुराचा कोणही पराभव करू शकत नाही. नारायण नारायण. मग नारद मुनी, आम्ही देवांनी मिळून असे काय केले पाहिजे? तुम्ही सर्व देवतागण त्या गणेशाला विसरला आहात. त्याची तुम्ही आदिपूजा केली नाही. तो आदिमाया आदिशक्ती सर्वश्रेष्ठ पुत्र आहे. देव हो, तुम्ही त्या गणेशाची आराधना करा. स्वतः गणेश तुम्हाला दर्शन देऊन तुमची मनोकामना पूर्ण करतील आणि मगच तुम्ही सर्व देव त्या त्रिपुरासुराला संपविण्यात सफल व्हा. नारायण नारायण. देव हो, नारद मुनी सांगितल्याप्रमाणे आपण श्री गणेशाची आराधना करूया. हो चला. चला तर. नारायण नारायण. श्री गणेशाय नमः. हे गणेशा, या पृथ्वी रक्षणासाठी या देवगणांची रक्षा करावी. प्रभू रक्षा करावी. नारायण नारायण. सकळ जनांचा भाग्य विधाता धावून ये रणा. आधी नमी तुला पार्वतीच्या नंदना. आधी नमी तुला पार्वतीच्या नंदना. सकल जनांचा भाग्य विधाता धावून ये रणा. आधी नमी तुला पार्वतीच्या नंदना. नारायण नारायण नारायण.
गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. देव हो, तुमची आराधना पाहून मी प्रसन्न झालो आहे. मी काय सेवा करावी सर्व देवतागणांची? गणराया, आपण दिल्या वराने असुराज खूप उन्मक्त झाले आहेत. हे गणेशा, या त्रिपुरासुराने आम्हा सर्व देवगणांना भयभीत करून सोडलं आहे. हे प्रभो, आम्ही सर्व देवतागण देवलोकातील निर्वासित होऊन या पर्वताच्या गुहेमध्ये आमचे जीवन व्यतीत करत आहोत. हे आदिविनायका, आम्हा सर्व देवांची काहीही मनोकामना नाही. आम्ही या सृष्टीच्या रक्षणासाठी तुझी आराधना केली आहे. हे गणेशा, कृपा करून आम्हा सर्व देवगणांना या दृष्ट त्रिपुरासुराला कसं संपवले जाईल याचा योग्य तो मार्ग दाखवा. हीच आमची सर्व देवगणांची आपल्याकडे इच्छा आहे. देव हो, तुम्ही निश्चिंत राहा. क्रूर कर्मा त्रिपुरासुराचा पराभव लवकरच होईल. असुरांच्या अत्याचारापासून सर्वांचीच मुक्ती होईल. त्रिलोकात पुन्हा धर्माची स्थापना होईल. तत्पूर्वी मला प्रथमतः ब्राह्मणाचं रूप घेऊन त्रिपुरासुराच्या राजवैभवात जाऊन त्याला अंशात करावं लागेल. म्हणजे त्रिपुरासुराने मिळवलेली प्रचंड शक्ती नष्ट होईल. तथास्तु देव हो, तथास्तु, तथास्तु, तथास्तु. रुक्मगंध आणि गोंधार्याचा पुत्र आणि इंद्राचा मानस पुत्र वृषभाच्या शिंकेतून निर्माण झालेला हा त्रिपुरासूर हजारो वर्ष श्री गणरायाची आराधना करून त्या गणरायाने मला अमरत्व प्राप्त करून दिले. लोखंडाचे, सोन्याचे आणि रुपयाचे अशी 3 पुरे मला प्राप्त झाल्याने त्या गणरायाने मला त्रिपुरा हे नाव प्राप्त करून दिले आहे. त्यामुळे या ब्रह्मांडाचा स्वामी हा त्रिपुरा आहे. हा त्रिपुरा आहे. महाराज त्रिपुरासुरांचा विजय असो. तुझा परिचय दे ब्राह्मणा. महाराज त्रिपुरासुर, माझे नाव कलाधर आहे. माझे कुठे निश्चित स्थान नाही, पण मी सगळीकडे भ्रमण करत असतो. मग ब्राह्मणा, तुम्हाला सांग, तुझे जप, तप, व्रत, यज्ञ, पाठ, पूजा इतर कर्म कोणासाठी करतोस? तुमच्यासाठी महाराज. तुम्ही या त्रिलोकाचे सम्राट आहात. सर्वांचे
भाग्यवंत आहात. अहो तुमचा गौरव ऐकला म्हणून मी आलो तुमचं दर्शन घ्यायला. ब्राह्मणा, अरे ब्राह्मणा, तू आमचा अतिथी बनून आलास. बोल, तुझी काय सेवा करू? तुझी इच्छा अवश्य पूर्ण केली जाईल. तू तुझी मनोइच्छित वस्तू मागून घे. महाराज त्रिपुरासूर, मी असं ऐकलं की तुम्ही गणेशांची कठोर तपस्या करून त्यांची भरपूर आराधना केली. होय ब्राह्मणा, हे सत्य आहे. मी तुमच्यासारखा गणेशांचा उपासक आहे. माझी अशी इच्छा आहे की कैलास पर्वतात श्री गणेशांची मूर्ती मिळावी आणि तिची मी पूजा करून माझे मी जीवन धन्य करीन. बस हीच इच्छा आहे तुझी? होय महाराज. अरे ब्राह्मणा, सध्या कैलास पर्वत माझ्या स्वाधीन आहे. असाच जातो त्या मंदारगिरी पर्वतावर आणि त्या उन्मंत शिवाला मारून ती प्राचीन मूर्ती घेऊन येतो. येतो महाराज. हाच तू. अंती जाशील एकलाच प्राण्या
संपला त्रिपुरासुरा. अरे वेडा आहेस तू वेडा. अरे तुझा विनाश काळ, तुझा मृत्यू जवळ आला आहे. तुझा मृत्यू. नाही नारदा नाही. कुणाचा मृत्यू? तुझा त्रिपुरासुरा. कुणाला भीती दाखवतो? नारायण नारायण. वर्षी गणरायाची आराधना आणि या त्रिपुरासुराला तो भीती दाखवतोस? अरे मूर्ख त्रिपुरासुरा. अरे मूर्ती अदृश्य झाली म्हणजे तुला कळलं पाहिजे होतं की तुझी शक्ती नष्ट झाली. मी अमर आहे अमर. नारायण नारायण. त्रिपुरासुरा, या पृथ्वी तलावरती मृत्यू अटळ आहे. मृत्यू अटळ आहे. आता वाट पाहत बघ त्या मृत्यूची. नारायण 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 नारायण. मृत्यू कुणालाही टिकला नाही आणि तुला सुद्धा नाही. आता बघ त्या मृत्यूची वाट पाहत. अरे वाटतं की नाही मृत्यूचा भय. नारायण नारायण. कसं वाटतं त्या मृत्यूचा भय. आता बघ त्या मृत्यूची वाट पाहत. मृत्यू मृत्यू मृत्यू. तो बघ मृत्यू तुझा. तो बघ मृत्यू तुझा. नारायण नारायण. अरे वेळावला तू वेळा. नारायण. त्रिपुरासुरा, अरे वाटते ना भीती त्या मृत्यूची. नारायण नारायण. अरे मनुष्य जन्म हा जगण्यासाठी मिळाला आणि जगता जगता एक दिवस मरण्यासाठी. आता कसं वाटतंय तुझ्या मृत्यूचं भय. स्वामी आणि माझा मृत्यू. नारायण नारायण. येताना घेऊन आलास काय. अरे जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान धरू भला मानता. नको अभिमान धरू भला मानता. येताना घेऊन आलास काय. जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान धरू. नारायण नारायण. नको अभिमान धरू भला मानता. दोन दिवसाची दुनिया साठी भोगवून चालू नको रे. तुझ्या या मुखातून बोलावं बोलू नको रे. सजनाचा साताला नको अपमान करू भल्या मानता. नको
हे लपून बसलात काय? बोल लवकर. कुठे आहे प्राचीन मूर्ती? ते माझ्या ताब्यात. हे असुरराज त्रिपुरासुरा, तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झाला आहे. तू फार उन्मंत झाला आहे. अरे देवांवर शस्त्र चालवतोस काय? तुझ्यात जर सामर्थ्य असेल तर धर युद्धाचे आव्हान. या पळून गेलेला देवाचा घेऊन तू माझ्याशी या असुरात त्रिपुरासुराशी युद्ध करणार काय? हे असुरराज त्रिपुरासुरा, तुझा मृत्यू काळ जवळ आला आहे. तुझ्यात जर सामर्थ्य असेल तर स्वीकार युद्धाचे आव्हान. त्रिपुरासुरा, तू जर या ब्रह्मांडाचा काळ असतील तर या ब्रह्मांडाचा मी महाकाळ आहे. तुझ्यात जर सामर्थ्य असेल तर स्वीकार युद्धाचे आव्हान. अंतकाळ जवळ आला तुला, अंतकाळ जवळ आला. त्रिपुरासुरा, तुझा मृत्यू काळ जवळ आहे. तुझा हा मृत्यू निश्चित आहे. अंतकाळ जवळ आला, अंतकाळ जवळ आला.
गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारवाचा गौपंथ आनंद या राघवाचा या राघवाचा गणपती बाप्पा मंगलमूर्ती स्वर मी गळ्यात गाईला सप्त